Hello, this is Vishal Nagpure, डायरेक्टर ऑफ गुरुकुल आसेवन नागपूर. सो फायनली टॅक्स सेशनचा कट ऑफ लागलेला आहे. या संदर्भात जो कट ऑफ आहे तो खूप लोकांना अनएक्सपेक्टेड होता. खूप लोकांना असं वाटलं की प्रिलिमचा कट ऑफ 19 मार्क लागते तर याचा खूप कमी येईल. आणि आधी म्हटलं पण होतं मी की कट ऑफ हाय जाणार आहे. आणि खूप लोकांनी टीका केल्या होत्या की नाही बाबा ते नाही नवीन पोरं होते बिचारे की पहिल्यांदा मेन्स दिलेले नाही जा 220 जाते जे पण असेल. आणि मी तुम्हाला त्यात 2-3 गोष्टी सांगणार आहे. बहुतेक मला वाटतं मी आजच दुपारी मी सांगितलं की कट ऑफ लागणार आहे आणि मी ते सांगितलं होतं किती लागणार आहे कट ऑफ. आणि जनरली मी माझ्या चॅनलवर सांगितलं होतं की या वीकमध्ये ग्रुप सीचे कट ऑफ लागणार आहे. त्याच्यामध्ये टॅक्स असिस्टंट असेल किंवा क्लर्कसुद्धा असेल. क्लर्कचा कट ऑफ जो आहे तो लोडिंगवर आहे. 2-3 दिवस वेट करा. 195-196 च्या जवळपास तो पण कट ऑफ जाईल. तर बघू आपण सर्वात पहिले की ॲक्च्युली आपण काय काय बघणार याच्यामध्ये. फर्स्ट बघू आपण की फायनली खूप दिवस प्रतीक्षा संपलेली आहे. टॅक्स कट ऑफ लागलेला आहे आणि ओपनचा कट ऑफ आहे 268. खूप जणांना असं वाटतं की खूप जास्त आहे. जास्त वगैरे नाही आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं तुम्हाला मी सांगणार याच्यामध्ये. बघा आपण याच्यामध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे किती कट ऑफ लागणार आहे कसं मी तुम्हाला सांगितलं आहे याच्यामध्ये. आपण ते बघू. मी तुम्हाला ऑलरेडी मागे सांगितलं होतं की ओपनचा कट ऑफ किती, ओबीसीचा किती, एससीचा किती, एसटी किती, त्या गोष्टी आपण सर्व बघणार आहे विद्यार्थ्यांनो. पण आधी लक्षात ठेवा की आपण या व्हिडिओमध्ये काहीतरी थोडंसं डिस्कशन करणार आहे. त्यामध्ये खूप सारे विद्यार्थ्यांच्या काही सूचना होत्या की सर ग्रुप सीचा कट ऑफ खरंच 120 लागेल का 400 पैकी 150 लागेल का. तर त्यांनी खूप जणांनी टीका केल्या की नाही बाबा कट ऑफ जसा 19 लागला तसा याच्या पण कमी लागेल. पण तुम्हाला मी सांगितलं की मेन्सचे विद्यार्थी खूप तगडे असतात. MPSCचे मेन्सचे खूप तगडे असतात आणि त्यामुळे लक्षात ठेवा की यामध्ये कट ऑफ जो आहे आपण ते बघू. क्लर्कचा कट ऑफ सांगितला मी बघा इथे 190 एक्सपेक्टेड आहे. 190 एक्सपेक्टेड आहे. मी ऑलरेडी सांगितलं माझ्या व्हिडिओमध्ये मागच्या की 190 प्लस कट ऑफ जवळपास आपला जाणार आहे क्लर्कचा. पण त्याच्या आधी बघू आपण स्किल टेस्टचा कट ऑफ का बरं इतका लागला. तर सर्वांना माहिती आहे की कट ऑफ जागा किती त्याच्यामध्ये बघा. यामध्ये आपल्या जागा समजू शकतो आपण की पदसंख्या खरंच आहे 468 जागा. आता इथे मी बघणार आहे ओपन किती आहे काय आहे. 205 याच्यामध्ये ओपनच्या जागा आहे. 263 याच्यामध्ये सर्व कास्टच्या जागा आहे. तर त्यानुसार ऑब्व्हियसली 205 जागा असल्यामुळे तेवढा कट ऑफ एक्सपेक्टेड होताच. आणि त्यामध्ये पुन्हा आउटिंग आउट होईल खूप साऱ्या गोष्टी आहे अजून. ठीक आहे. स्किल टेस्ट बाकी आहे लक्षात ठेवायचं. हा स्किल टेस्टचा कट ऑफ आहे. तर कट ऑफ बघू याच्यामध्ये काय आहे. ओपनचा जो कट ऑफ आहे विद्यार्थ्यांनो यामध्ये सांगितलेला आहे ओपनचा कट ऑफ 268. चेक करायच्या यामध्ये एकदा. थोडंसं मी याच्यामध्ये ब्राईटनेस कमी करून घेतो. ठीक आहे. 268 जो कट ऑफ आहे याच्यामध्ये बघा. फिमेलचा बघा 244 कट ऑफ आहे याच्यामध्ये. आणि स्पोर्ट्स वगैरे 221 नंतर बघू आपण. म्हणजे बघा शेवटी ओपनचा जो कट ऑफ आहे विद्यार्थ्यांनो तो 268 आणि फिमेल याच्यामध्ये आहे 244. ठीक आहे. आता बाकी मग त्यांनी सांगितलं आहे एससीचा कट ऑफ आहे 233 कट ऑफ एससीचा आणि फिमेल आहे 216. एसटी कट ऑफ याच्यामध्ये 220. म्हणजे बघा जवळपास 10 मार्काचा डिफरन्स याच्यामध्ये आहे. बघा ओपननुसार ओपन 268, एससी डायरेक्ट 233. म्हणजे 33 ते 35 मार्क कट ऑफ याच्यामध्ये आहे. ओबीसी बघू जनता खूप सारी ओबीसीची आहे. तर ओबीसीचा कट ऑफ जो बघा याच्यामध्ये बघू विद्यार्थ्यांनो जनरल कट ऑफ 262 लागलेला आहे. 268च्या जवळपास नियर अबाउट म्हणू शकतो की 5.5 मार्क कमी आहे. 5.5 मार्क कमी आहे कोणाचा ओबीसीचा. ओपन फिमेलचा 244.50. ओबीसी फिमेलचा आहे 237. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा 3 आणि 4 7 6 ते 7 टक्का फरक आहे ओपन आणि ओबीसीमध्ये. यामध्ये बघा NTB जो आहे NTB असेल NTC असेल NTD NTCचा कट ऑफ बघा 260. ओबीसीचा कट ऑफ एवढा कट ऑफ नियर अबाउट आहे. म्हणजे जर आपण असं बघतो ऑब्झर्वेशन तर मी ऑलरेडी आधी सांगितलं होतं की बॉस कट ऑफ कसं जाईल. आता बघा मी काही गोष्टी सांगितल्या याच्यामध्ये की ओपनचा कट ऑफ सांगलं होतं मी 250च्या जवळपास. फिमेल 242 ते 245 जवळपास कट ऑफ तोच लागलेला आहे. प्लस मायनस मी सांगितलं की 5-10 मार्क होऊ शकतात. ओबीसी कट ऑफ बघा 243 आहे जनरल. फिमेल 236 240 जवळपास सारखा आहे. एससी बघा 233 ते 236. फिमेल 225 ते 230 प्लस मायनस आहे. एसटी बघा 225 ते 228 220 ते 222. आता हा जो कट ऑफ मी 2-3 महिन्याआधी सांगितलेली तर दिलेला 2-3 महिन्याआधी आणि जवळपास कट ऑफ यासारखाच लागलेला आहे. जवळपास 5 ते 10 मार्क मी आधीच सांगितलं आहे 5 फरक पडणार आहे. आता जसं आपण बघतो
हा जो कट ऑफ मी सांगितला आता ग्रुप सीचा क्लर्कचा कट ऑफ लोडिंग आहे, तुम्हाला मी सांगितलं ऑलरेडी. मी आज दुपारीच सांगितलं होतं की कट ऑफ लागणार आहे. तिथे काही लोकांनी मेसेज कमेंट केले की बघू, आता खूप लोकांनी प्रिडिक्शन केले. मी अजूनमध्ये प्रिडिक्शन केलं नव्हतं. मी पहिल्यांदा सांगितलं, पहिल्यांदा बोललो आजच की कट ऑफ लागणार आहे. काही इश्यूज असेल किंवा ज्या पण गोष्टी असेल आतमधल्या, शेवटी आपल्याला एक अचूक माहिती देणं माझं काम आहे. त्यामध्ये आता बघू कॅटेगरी ओपन EWS मी सांगितलं आहे 190+, जनरल फिमेल 180+. आता बघू काय लागते समजेल आपल्याला. तर या पद्धतीने डाऊटफुल पण आहे 170 to 190. डाऊटफुलचा अर्थ असा आहे की हे सुद्धा कट ऑफमध्ये येऊ शकतात. काही लोकांना अजून समजलं नाही. काही लोक म्हणे की 120 लागणार आहे, लिहून ठेवा. 130 लागणार आहे, लिहून ठेवा. तर आता मी त्यांना सांगतो स्क्रीनशॉट काढून ठेवा. ठीक आहे. तर बघू आता की यामध्ये जो कट ऑफ आहे हा किती लागते क्लर्कचा. मला वाटते बघू. आणि कट ऑफ जो आहे तो विदाऊट प्राधिकरण वाईज लागला पाहिजे, लागू शकते. आपण बघूया काय आहे. तर विदाऊट प्राधिकरणावाईज कट ऑफ जवळपास लागू शकते. आणि बाकीचं सर्वांना माहितीच आहे काय आहे. तर केस वगैरे जे बनायचं ते आता काही घेणं देणं नाही. आपलं काम आहे की विद्यार्थ्याचं भलं हो. यामध्ये स्किल टेस्ट जी आहे तुमची सांगितलं मे जूनला जे पण होईल आता ते सांगेल तुम्हाला. आणि त्यामध्ये पुन्हा एक गोष्ट अशी आली विद्यार्थ्यांना ते मला सांगायची आहे. यामध्ये पुन्हा एक गोष्ट अशी आहे की त्यांनी काही गोष्टी चेंजेस केलेल्या आहे. याच्यामध्ये याच्यात नाही आहे. त्यांनी काही गोष्टी चेंजेस केलेल्या आहे की दिव्यांगासाठी सुद्धा आता टायपिंग राहणार नाही. ठीक आहे. ते एक नवीन एक लक्षात ठेवा, दिव्यांगाला टायपिंग नाही. तर तो प्रसिद्धीपत्रक खूप जास्त कामाचा आहे. आणि त्यासाठी आपला जो एक माझाच तो विद्यार्थी आहे, म्हणजे त्याला आमचं कॉलिंग आमचं चालू आहे जवळपास. तर त्याला एक चांगलं त्याचं नाव सांगत नाही इथे मी. तर बिचाऱ्याने खूप जास्त मेहनत केली. तो मला त्याला मल्टी डिसेबिलिटी जवळपास आहे. त्याने खूप जास्त प्रयत्न केले या संदर्भात. मी असं म्हणू शकतो की त्या व्यक्तीमुळे या सर्व गोष्टी झालेल्या आहे. आणि मला वाटतं की अपंगांना काही कॅटेगरीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की त्यांना लागेल बा म्हणून जे म्हणा टायपिंगचं. तर आता त्यांना सूट देण्यात आलेली आहे. ती खूप चांगली गोष्ट झालेली आहे. तर आता आपण बघू विद्यार्थ्यांना की अशा पद्धतीने मी सांगितलं क्लर्कचा कट ऑफ. आणि बाकी तर जे लोक झालेले याच्यामध्ये त्यांना शुभेच्छा. स्किल टेस्ट 45 दिवसामध्ये जवळपास होऊ शकते. मला वाटत नाही मेमध्ये वगैरे होईल. झालं चांगलं आहे. पण मी काय म्हणतो तुम्हाला आता झालेले चांगले तर पॉसिबल नाही आहे. एक तर मेच्या एंडिंगला किंवा जूनमध्ये जे पण होईल डेट ते काही फिक्स नाही. पण जून मला असं वाटते मॅक्झिमम आहे. या ठिकाणी दिव्यांगाचे पण कट ऑफ खूप चांगले जबरदस्त लागले आहे. 236, 196, 227, 172. ऑर्फनचं सर्वात कमी आहे. EWSचा कट ऑफ वगैरे असेल. एक्स सर्व्हिसमॅनचे कट ऑफ सुद्धा चांगले तगडे लागलेले आहे. म्हणजे 120, 130 कट ऑफ इथे कुठेच मला दिसत नाही असे. इथे मला ओपन तर 182 कट ऑफ आहे एक्स सर्व्हिसमॅनचा. म्हणजे आज कट ऑफ आणि फक्त हे स्किल टेस्टचा आहे. सामोरचा कट ऑफ तर खूपच डेंजर आहे. अजून बघूया समोर काय होतं. तर ठीक आहे. तर विद्यार्थ्यांनो हे सिम्पल एक लहानशी अपडेट होती. तुम्हाला सांगायचं होतं की बाबा असं असं काहीतरी लागलेलं आहे. तर या संदर्भात सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा. ज्या ज्या लोकांना माहिती पाहिजे अचूक माहिती ते माझा देण्याचा प्रयत्न असतो. आणि मॅक्झिमम माहिती अचूक आहेच. आज दुपारी मी सांगितलं की रिझल्ट लागणार आहे, रिझल्ट लागलेला आहे. अजून क्लर्कचा पण या वीकला लोडिंग आहे. बघू आपण काय तर संपूर्ण गोष्टी सांगून देणं चांगलं नाही. 195, 196 डोक्यात ठेवा. 190+ डोक्यात ठेवा ओपनचा कट ऑफ. ठीक आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.